बहुसंख्य मंडळी नोकरी करतात. ते नोकरी आम्ही करतो ह्याचा स्वीकार मात्र रिटायरमेंटपर्यंत करत नाहीत. तर ना नोकरी या गोष्टीकडेच खास करून तरुणांनी करिअरमध्ये कसं बघावं? नोकरीकडे जसं तुम्ही म्हणालात, चाकरी आणि भाकरी हं. या 2 दृष्टिकोनातनं आपण जगत बरोबर. असतो, की चाकरी केली की आपल्याला उत्पन्न मिळतं. अरे, पगार मिळतो. पगार मिळाला की आपली भाकरी येते. तिथेच आपण माझ्या दृष्टिकोनातनं करिअर या संकल्पनेला मूठ माती देतो. नोकरीकडे जर तुम्ही अशा पद्धतीने बघायला लागलात, की मला इथे मूल्य निर्मिती करायची. बरं. ती मूल्य निर्मिती मी असंख्य प्रकारे करू शकतो. कॉर्पोरेट जगत असेल, तर मला ती त्यांना प्रॉफिट्सच्या माध्यमातून द्यायची आहे. जर आध्यात्मिक जगत असेल, तर मला त्यांना ती मनःशांतीच्या दृष्टिकोनातून द्यायची आहे. राजकारणी असेल, तर मला त्यांच्याकडे एक ट्रस्ट त्या माध्यमातून मला ते निर्माण करायचे. प्रत्येक तरुणाने हा समर्पक विचार करण्याची गरज आहे. दररोज मी अजूनही ते करतो. मी दररोज उठल्यावरती आरशासमोर उभा राहतो आणि एक प्रश्न विचारतो, की मी जिथे नोकरी करतो, त्यांनी मला आज का ठेवावं? व्हॉट इज द व्हॅल्यू आय एम ॲडिंग? हा विचार जर तुम्ही समर्पक दृष्टिकोनात हं, सतत करत राहाल, तर हं. ती नोकरी नोकरी राहत नाही. कारण मूल्य निर्मिती ही अशी गोष्ट आहे, की ती आज तुम्ही केलीत, तर तेच मूल्य निर्मितीचं साधनं आणि तीच मूल्य ते कॉमन राहत नाही. एआयच्या जगतातलं मूल्य जे व्हॅल्यू निर्माण करणारा ती वेगळी होती आणि आहे. जी मशीन्सच्या जगात निर्माण करणार होता ती वेगळी आहे. हं. त्यामुळे ती व्हॅल्यू समजून घेणं आणि ती उमजल्यावरती त्याच्यासाठी लागणारी त्याची तयारी करणं. हं. अशी जर तुम्ही नोकरीकडे बघायला लागलात, हं. चाकरी आणि भाकरी सोडून, तर तुम्ही खूप रेलेव्हंट राहता. ही जी किंमत हं. तिचं वाढवायची आहे, जी मला मला सांगितलेली एक गोष्ट आहे किंवा दिलेला एक काहीतरी टास्क आहे. त्याची मला किंमत वाढवायची आहे. मग ती कदाचित गुणवत्ता वाढवणं असेल, बरोबर. मी जे करतोय बरोबर. त्याची. कधी-कधी त्यात नाविन्य, इनोव्हेशन इनोव्हेशन आणणं हे बरोबर. असेल. कधी-कधी त्या विषयाच्या पूर्ण खोलात मी गेलो, तरीसुद्धा ती बरोबर किंमत आहे. वाढणार बरोबर. असेल. मूल्यवर्धन हे बहुआयामी असतं. मूल्यवर्धनाची जी प्रक्रिया आहे, ती समजून घेणं, हे आपण करतच नाही. आपण दररोज तिकडे जातो आणि आत्ता जसं तुम्ही म्हणालात, की मूल्यवर्धन हा जो एक महत्त्वाचा विषय आहे, तो तुम्ही नुसते टास्क समजून घेऊन होत नाही. आजकालच्या जगामध्ये ज्या लोकांनी करिअर केले, त्यांनी ही संपूर्ण मूल्यवर्धनाची प्रक्रिया आहे, ती बहुआयामी पद्धतीने बघितली. त्याच्यासाठी काय-काय हवं माझ्यात? म्हणजे कौशल्य हवीत बरोबर. किंवा एक बेसिक कॉम्पिटन्सी, स्किल सेट हवा. अजून काय हवं? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही चाणाक्ष पाहिजे, तुम्ही चतुर पाहिजे आणि तुम्ही चौकस पाहिजे. आता चौकस म्हणजे की मला आजूबाजूला काय घडतंय त्याचं एक ज्ञान पाहिजे. मला एक ॲब्झॉर्प्शन झालं पाहिजे. तेव्हा मी इंजिनिअर आहे, म्हणजे मला फक्त ते मशीन कसं चालतं असाच हम्म. दृष्टिकोन ठेवून चालत नाही. सुपर स्पेशलायझेशनला व्हॅल्यू आहे. पण करिअर घडवत असताना जेवढीच व्हॅल्यू सुपर स्पेशलायझेशनला आहे, हं, तेवढीच ती चौकस राहण्याची. हं, तुम्ही चाणाक्ष सुद्धा असलं पाहिजे. हं, याचं कारण असं, की तुम्ही ते चौकस बुद्धीने घेतलेलं ज्ञान चाणाक्षपणे कधी पुढे नेताय आणि कधी मागे आणताय, याची हं, जाण तुम्हाला होते. आणि चतुर का असलं पाहिजे? हं. कारण किती ज्ञान कुठे मांडणी करावी आणि कशी मांडणी करावी, हे त्याच्यासाठी तुम्हाला चातुर्य लागतं. सर्वसाधारणपणे ना, आता समजा कॅम्पस इंटरव्ह्यू होत आहेत. बाहेर आल्यावरती मुलं-मुली काय म्हणतात, "तुला कितीचं पॅकेज मिळालं? अगदी. मला कितीचं पॅकेज मिळालं?" त्याच्यामध्ये मूल्यवर्धनाची संधी, तो जॉब मला किती देतोय, हे ते विचारतही नाहीत आणि पॉसिबली मग त्यांना कोणी सांगतही नाही. ज्यावेळेला आपण फक्त पगार या संकल्पनेला महत्त्व देतो संपूर्ण नोकरीच्या बाबतीत आणि या संपूर्ण व्यवस्थेमध्ये मी मूल्यवर्धन किती करणार आहे आणि माझं मूल्यवर्धन कसं घडणार आहे. इट्स अ सिम्बायोटिक रिलेशनशिप. म्हणजे तुम्ही तो यिंग आणि यांग जर बघितला, तो यिंग नाही झाला तर तो यांग पण होणार. मी जर मूल्यवर्धनाची प्रक्रिया माझ्या संस्थेसाठी केली नाही, तर ती नाही करत मी थिजलो तिथे. हं. राइट?
त्यामुळे माझंही मूल्यवर्धन होत नाहीये. आणि जर मी माझं मूल्यवर्धन केलं तर मी ऑटोमॅटिकली संस्थेला कुठेतरी त्याचा उपयोग करून देऊ शकतो. पण या ज्या गोष्टी आहेत, अनफॉर्च्युनेटली त्या ज्यावेळेला एखादा विद्यार्थी कॉलेजमधून बाहेर पडतो, त्याला त्या सांगितल्या जात नाही. तुम्ही जर आज कुठेही ॲडव्हर्टाइजमेंट्स बघितल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनच्या, की आमच्याकडे मीडियन सॅलरी एवढी निघाली, असं कुठलीही संस्था म्हणत नाही, की मी माझ्या विद्यार्थ्यांना या पद्धतीने मूल्यवर्धन करण्याची संधी दिली. 4-5 वर्ष मी एका कंपनीत आहे. तर मग मला फार पटकन कंटाळा येतो. बरोबर. आणि मला वाटतं आता इथे जावं, आता तिथे जावं, आता तिथे जावं. तर त्याचं काय करायचं? म्हणजे असं जायचं का नाही जायचं? मी असं म्हणेन, की तुम्ही मुसाफिरी करा. हं. पण मी हा मुद्दामून शब्द वापरतो, की मुसाफिरी करा. पहिल्यांदा एक नोकरी पकडली, पण ती तुमच्या मनासारखी नाही निघत आहे. तर त्यामुळे तुम्हाला तो एक अधिकार आहे, की तुम्ही मुसाफिरी करू शकता. बरोबर. आणि तुम्हाला आयुष्य सुद्धा तो अधिकार बहाल करते. अनेकांना नाही करत. जर तुम्हाला काही कंपल्शन्स असतील, घरचं तुम्हाला हो. तुम्हाला घर चालवायचंय, मग मुसाफिरी तुम्हाला करता येत नाही. पण ज्यांना तरीही करायची असते, ते का करतात? याचं कारण असं, की तिकडे कुठेतरी त्यांच्या मनात असतं, की या मूल्यवर्धित प्रक्रियेत ना माझा बरोबर सदुपयोग होत नाही. आणि मग त्यावेळेला सोडावी, निश्चित सोडावी. अनफॉर्च्युनेटली काय होतं, लोक हे एकल आयामी केल्यामुळे लोक पटकन काय म्हणतात, तिथे माझे 10,000 रुपयांनी पगार जास्त झाला, मी लगेच उडी घेतो. तिथे ते चुकतात, की बहुआयामी प्रक्रिया एकल आयामी झाल्यामुळे तुम्ही एक संकुचित दृष्टिकोन घेता नोकरीकडे बघण्याचा, की हे माझं फक्त पैसा कमावण्याचं साधन आहे, हे माझं ग्रोथचं साधन नाही. नाही. आणि मग करिअर कशी बनव? बरोबर. बिकॉज करिअर इज नॉट मेड आउट ऑफ मनी, हं. इट इज मेड आउट ऑफ माइलस्टोन्स. हे मैलाचे दगड मोजण्याची जी एक सर्वसामान्य मोजपट्टी आहे, की त्या कॉर्पोरेट ऑर्गनायझेशनमध्ये, त्या संस्थेमध्ये हा अधिकाराने किती वर गेला किंवा हा हुद्द्याने किती वर गेला. आपण सध्या पैसा बाजूला ठेवू. हे जर मला करायचं असेल, तर तू म्हणालास तसं माझ्यामधलं इनोव्हेटर मी जागृत ठेवायला पाहिजे ना. पण मी समजा आता आपण सेटल झालेलो आहे. आता काय आपल्याला कोणी काढत नाही. असा विचार जर केला तर मी काय गमावतो? सर्वात मोठी, जसे म्हणजे मी परत त्या त्रिसूत्रीकडे, हं. तुम्हाला निसर्गाने या 3 ही त्रिसूत्री दिलेली आहे. हं. तुम्ही चाणाक्ष या, तुम्ही चतुर या, तर तुम्ही चौकसे या. ज्या क्षणी तुम्ही सेटल होता, तुम्ही सेडिमेंट होता, तुम्ही खेचता आणि तुमच्या या त्रिसूत्रीवरती थर येत राहतात. तुम्ही विचार करा ना, की मी जर एकाच जागी बसून राहिलो, राईट, नुसतं काहीही करत नाही आळशासारखा, किंवा मला आता माहिती आहे, की मला गॅरंटी झाली, की मी इथेच आहे आणि मला कोणीही इथून हटू शकणार नाहीये आणि त्यामुळे मी इनडिस्पेन्सिबल आहे. तर तिकडे मी थिजलो आणि जिथे माणूस थिजला तो थाकला आणि गेला. हं. तर ती जी प्रक्रिया आहे, तिकडे इनोव्हेशन कसं काम करू शकतो? मी माझ्या करिअरमध्ये सतत, एस्पेशली सुरुवातीला, मी जिकडे होतो, मी दर 2 वर्षांनी स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून कॉन्शियसली बाहेर येण्याचा प्रयत्न करायचा. मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे, मी संख्याशास्त्राचा विद्यार्थी आहे. मला कळत होतं, की मला युनिव्हर्सिटीमध्ये एवढ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. पण आता जास्त शिकणं आवश्यक आहे, जर मला पुढे माझी करिअर करायची. मग त्याच्यानंतर मला कळलं, की इथे आता झालं. याच्या पुढची जो मार्गक्रम आहे, तो मी स्वतःच्या मेहनतीवरती पण करू शकतो. पण ही अपॉर्च्युनिटी आता आपल्याकडे येते. मग पुढे निघा. तिथे तुम्ही कम्फर्ट झोन सोडता आणि ज्या वेळेला तुम्ही कम्फर्ट झोन सोडता, ऑटोमॅटिकली तुम्हाला इनोव्हेशन करावंच लागतं. कम्फर्ट झोनमध्ये आल्यावरती इनोव्हेशन बंद पडतं. हो, पण मग तरी पण सगळेजण कम्फर्टमुळेच त्या झोनमध्ये राहतात. अगदी बरोबर आहे. कॅल्क्युलेटर आले, आपण पाढे विसरलो. बरोबर. अरे 1296 हे नाही जमत पोरांना. त्यालाच माणूस म्हणतात. मी जसं म्हटलं, की त्याला गुण दिलेले आहेत. पण मानसिकता आणि गुण यांचा समन्वय साधणं, हं. याच्यातून करिअर घडतं. कारण तुमची मानसिकता जर असेल, की नाही बाबा मी आहे असाच आहे, मला तो हरी देईल बाबा काय सगळं. हं. अरे पण तसं नाहीये. मी तेच म्हणतो, की त्याच्यासाठी लागणारं जे इनोव्हेशन आहे, त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्शियसली कम्फर्ट झोन, मी हा शब्द मुद्दामून वापरतोय, कॉन्शियसली स्वतःला कम्फर्ट झोनमधनं काढणं आवश्यक आहे. जसं आपण या नोकरीच्या करिअरमध्ये वरती जातोय अधिकाराने, बरोबर.
जबाबदारीने. तर सगळी मंडळी ना, काय बाबा रिस्पॉन्सिबिलिटी आहे, काय त्या जबाबदाऱ्या, काही वेळच मिळत नाही दुसरं काय. तर 100 90 माणसं असं रडगाणं का गातात? हा शो ऑफही असू शकतो. टू जस्ट दाखवायला की माझ्यावरती किती रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि मी किती इंडिस्पेन्सिबल होत चाल. माझ्या दृष्टिकोनानं ही सर्वात मोठी घोचूक नोकरीमध्ये लोक करायला लागतात, की माझ्याशिवाय ना या संस्थेचं पान हलत नाही. अरे तू त्या संस्थेला पाना इतका सुद्धा व्हॅल्युएबल नाही. आणि जरी असशील ना तरी त्यांना त्याचं मूल्यमापन करू दे, तू स्वतः करू नकोस. आणि हे रडगाडं जे गात आहेत ना की एवढी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मग माझं पडणं सोडून द्या. तुम्ही काहीतरी दुसरं करू शकता. ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट सतत बोलत राहता, ती तुमच्या मनात सुद्धा रुजत राहते. व्हेरॅज तुम्ही स्वतःला हे सांगत बसलात, की मी एक केलं आणि जास्त छान पद्धतीने केलं तर माझी मूल्यनिर्मितीची कक्षा आणि माझ्या संस्थेसाठी मी जी मूल्यनिर्मिती करतोय, ती किती वेगाने वाढू शकते, हे का नाही बोलत आपण? आजकाल फक्त एका माणसाच्या बुद्धीवरती, प्रतिभेवरती अशी चालणारी कंपनी, ऑर्गनायझेशन, संस्था अशी नसते. तुम्हाला सामूहिकपणे खरी गोष्ट. काम करावं लागतं. तर सामूहिकपणे काम करत असताना मी नेतृत्व कसं करावं? त्याचं कारण असं, की मी कुणाचं तरी नेतृत्व करत असणार आणि कोणीतरी माझं नाही. माझं नेतृत्व करत असणार. ही कसरत कशी कर? हे घरातही होतं आपल्या. आपली फॅमिली जर असेल तर हाच इश्यू असतो. सर्वात मोठी गोष्ट ज्या वेळेला अशा प्रकारच्या प्रक्रिया होतात त्यावेळेला फ्रिक्शन, घर्षण हे अविभाज्य आहे त्या भागाचं. आपण खोडरबरचं उदाहरण ठेवूया. तुम्ही तो कागदावरती जेवढं घासता तो कमी होतो. पण काड्या पेटीचं घर्षण जे असतं हे ऊर्जा निर्मिती करतं. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह फ्रिक्शन करता की निगेटिव्ह फ्रिक्शन करता ते फार महत्वाचं आहे. ज्या वेळेला पॉझिटिव्ह फ्रिक्शन होतं त्यावेळेला ती एंगेजमेंट असते आणि निगेटिव्ह फ्रिक्शन होतं त्यावेळेला ते कॉन्फ्रंटेशन असतं. या परिस्थितीमध्ये असताना तुम्ही अशी काय वातावरण निर्मिती करू शकता नेहमी, जेणेकरून ते निगेटिव्ह फ्रिक्शन मिनिमाइज होईल आणि पॉझिटिव्ह फ्रिक्शन जास्त होईल. कारण पॉझिटिव्ह फ्रिक्शन लीड्स टू एम्पॉवरमेंट. म्हणजे हेच नेतृत्वाचं काम आहे. एक्झॅक्टली. कुठलेही रिलेशनशिप आपण म्हणतो घरात 2 माणसं असली की भांडी वाजतात. पण हे सगळं जरी असलं तरी भांड्याला भांडं लागलं तरी त्याच्यातून जलतरंगाचे सूरही निघू शकतात किंवा तुम्ही डोकी फोडू शकता. आणि दॅट इज द की थिंग. करिअरमध्ये तुम्ही ज्या वेळेला हे जलतरंगाचे सूर आणण्याचा प्रयत्न करता. मी हा का म्हणतोय, कारण जलतरंगामध्ये तुम्ही जर बघितलं त्याच्यात बोल्स असतात, पाणी असतं आणि स्टिक्स असतात. स्टिक वाचतेच आहे ना त्याच्यावरती, म्हणजे त्याच्यावरती आघात होत आहेत. होतं ते. त्याच्यामधलं जे पाणी आहे त्याच्या लहरी ते सूर निर्माण करतात, असूर निर्माण नाही करत. राईट? असूर बेसूर नाही निर्माण करत. एक्झॅक्टली. आणि तेच महत्वाचं आहे की तुम्ही ज्या वेळेला या पोझिशन मध्ये असता तुमची वाढ कधी होणार आहे, ज्या वेळेला तुम्ही या पॉझिटिव्ह लहरी निर्माण करा. हा, म्हणजे तुला असं म्हणायचंय की नेतृत्व गुण म्हणजे हार्मनी. हार्मोनी. कारण ते खूप महत्वाचं आहे. कारण मी यात मानतच नाही की सगळं आलबेल असणार आहे, सगळीकडे चांगलं असणार आहे, कधी कोणाचे वादच आज शक्यच नाही संस्थेमध्ये. इतक्या कल्चर्सची माणसं येतात, इतक्या प्रकारचे लोक असतात, वाजणारच. साधी गोष्ट आहे की आज आपण ज्याला म्हणू शकतो असंख्य प्रमाणात आपल्याकडे स्त्रिया नोकरीसाठी असतात आणि त्या प्रचंड छान काम करतात, बरोबर. पण असंख्य आपण ज्याला म्हणू शकतो पुरुष बॉसेस असतात, त्यांना त्यांची मानसिकता कळत नाही. मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्समध्ये आता याच्यावरती कोर्सवर्क आहे आणि इट्स इम्पॉर्टंट. कारण ती स्त्री आत्ता नोकरी करते, तिला घरची सुद्धा कामं दिसत आहेत, तिला तिचे नवरा आणि मुलं दिसत आहेत. हे सगळं तिचं बहुआयामी व्यक्तिमत्व समजून आणि त्या व्यक्तिमत्वाचा सदुपयोग करून तुम्ही तिला काय रिस्पॉन्सिबिलिटीज देऊ शकता याचा विचार करणं आवश्यक. त्याच्यामधून तिची करिअर घडेल आणि तुमची घडेल. शी विल बी फार मोर प्रोडक्टिव्ह ॲट वर्क. ती एन्जॉय करेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला त्या पदावरती आणि नंतर त्याची पदोन्नती करण्याच्या दृष्टिकोनातून राखू शकता. इन्स्टिट्यूशनल मेमरी वाढते. दोघंही सुखी आहात. म्हणजे कॉर्पोरेट लिडरशिपमध्ये, कंपनीतल्या या नेतृत्वामध्ये आपण आता असं समजू की ह्या मिडल मॅनेजमेंट लेव्हलचं हे नेतृत्व आहे. तर त्या नेतृत्वा
मध्ये मग सत्ता हम्म. कशी वापरावी? सत्ता म्हटलं की इमिजिएट लोकांच्या डोक्यामध्ये फार निगेटिव्ह एक विचार येतो. पण सत्ता ही अत्यंत चांगली गोष्ट पण आहे. ती चांगली गोष्ट का आहे? कारण ज्या वेळेला तुमच्याकडे सत्ता आहे हे तुमच्या लक्षात येतं, तेव्हा त्या सत्तेतून तुम्ही मूल्यवर्धन कशा पद्धतीने पुढे नेता, सत्तेत असणाऱ्या लोकांचं आणि सत्तेपासून तुमच्या संस्थेला जो फायदा होतोय त्याचं, ह्या 2 प्रकारची मूल्यवर्धन जी आहेत आणि तिथेच तुम्ही लर्निंग अँड डेव्हलपमेंट, तिथेच तुम्ही एम्पॉवरमेंट, तिथेच तुम्ही स्किल बिल्डिंग ह्या गोष्टी म्हणजे फार तुझं म्हणणं महत्त्वाच्या. असं आहे की सत्ता ही हां, गुणवर्धनाचं माध्यम अगदी बरोबर. म्हणून वापर. Absolutely. म्हणजे तुम्ही बघाल ना, आपल्या संतांनी किती सदुपयोग केलेला आहे ना सत्तेचा. म्हणजे त्याच्याकडे की ज्यावेळेला लोक वळायची आणि असंख्य लोक त्यांची कीर्तनं ऐकायला यायची, त्यावेळेला ते काहीही करू शकले असते त्यांच्याकडे असलेल्या सत्तेचं. पण त्यांनी त्यांच्या सत्तेचा जो सदुपयोग केला, ते लोकांना बंधनापासून मुक्त केले. दे एम्पॉवर्ड देम, दे टूक देम ॲट एन एलिव्हेटेड लेवल. आणि तेच महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या सत्तेचा सदुपयोग, भले ती अगदी छोटी असेल, बरोबर, किंवा मोठी असेल, लोकांना आणि लोकांची करिअर बांधण्याच्या दृष्टिकोनातनं कसं करू शकता. त्याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो की मी टीम बांधायचो, टीम मोठी व्हायची, माणसं मोठी व्हायची आणि एके दिवशी असं व्हायचं की मला म्हणजे ते मोठे झाले, त्यांची पदोन्नती झाली, त्यांचे पगार वाढले, त्यांनी काही काही गोष्टी अचीव्ह केल्या, पेटंट्स मिळाली किंवा असं काही झालं की मग त्यांना दुसरीकडून कॉल्स यायचे आणि नॅचरली ते जायचे. मग अशा वेळेला तुम्हाला प्रश्न विचारला जातो की म्हणजे सगळं तुम्ही करता कशाला? हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे. शेवटी जर तुम्ही या लोकांना आणि त्यांच्या बरोबर, म्हणजे लोकांना वाढवणारा मी कोणीच नाही, कारण की आपण म्हणतो कम विथ युअर ओन पर्सनॅलिटी आणि विथ युअर ओन कॉम्पिटन्सीज. पण तुम्ही जर त्याच्यामध्ये ती पायरी नाही झालात, तर समाज कसा घडेल? तुमची संस्था कशी वाढेल? उद्या somebody goes out आणि तो तुमच्या संस्थेविषयी आणि तुमच्याविषयी खूप छान बोलणार आहे, जेणेकरून तिथे कोणीतरी असेल, तो ऐकेल आणि म्हणेल, नाही नाही, मला माझी करिअर करायला इथे झालं पाहिजे. हा इट्स अ व्हर्च्युअस सर्कल. आणि तू आत्ता फार चांगला शब्द वापरला की म्हणजे तू जरी त्यांचा गाईड असशील, मेंटर असशील, तरी तू म्हणतोयस की मी पायरी आहे आणि माझ्यावरती चढून हो, हे जर पुढे गेले तर पुढची पायरी तयार होईल. तू जेव्हा तुझी करिअर सुरू केलीस तेव्हा तुला काय काय क्लॅरिटी होती आणि काय काय पुढच्या आयुष्यात आली? मी सायन्सचा विद्यार्थी, 12वीला सायन्स घेतलं, मार्क बऱ्यापैकी होते, चांगले होते, इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली असती. बाबा घेऊन गेले मला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. मी त्यांना म्हटलं, मी किती चांगला इंजिनियर होईन मला माहिती नाही. म्हणाले, मग तुला काय करायचंय? तर मी माझं वाचन बऱ्यापैकी, माझी 10वी 89 साली झाली, 91 साली 12वी, त्यामुळे. आणि त्यावेळेला तुम्हाला म्हणजे गोर्बचेव, ग्लासनोस्ट, पेरेस्ट्रॉइका, या सगळ्या गोष्टी, पॉलिटिकल इकॉनॉमी आणि या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर 91 मध्ये भारत मोठ्या प्रमाणावरती लिबरलायझेशन मध्ये या संपूर्ण याच्यामधून जात होता. त्यावेळेला मला वाटलं की का नाही आपण अर्थशास्त्र घ्यावं, का नाही आपण संख्याशास्त्राचा अभ्यास, कारण गणित हा माझा आवडता विषय. अर्थशास्त्र मला आवडायला लागलं होतं वाचन करून करून. आणि त्यामुळे मी ते करत गेलो. करता करता मला असं जाणवलं की ज्यावेळेला मला करिअर करायचे ना, तर मी एक असा, आपण ज्याला म्हणू शकतो, स्पॅन ठेवला होता. मी डिग्रीच्या पलीकडे गेलो होतो. पॉइंट नंबर 1 म्हणजे मी पहिल्यांदा ते ठरवलं होतं की मी डिग्रीत विश्वासच ठेवत नाही. इसॉपला कुठली डिग्री होती? तो मजूर होता. पण लायन अँड द माऊस हे आपण अजूनही बघतो आणि फ्रेंड इन डीड इज अ फ्रेंड इन डीड हे आपण अजूनही त्याचं हे करतो. त्याला कुठली डिग्री नव्हती, पण त्याच्यासारखी कथा कोणीच लिहू शकत नाही. मी ठरवलं होतं की मला काय करायचंय, तर या संपूर्ण बदलत्या समाज व्यवस्थेमध्ये मी सरकार, प्रायव्हेट सेक्टर आणि सामाजिक संस्था यांना कुठेतरी गायडन्स, एक त्यांना कुठेतरी जाण्याचा मार्ग दाखवेल, असा ब्रॉड कॅनव्हस मी रंगवला. बरं, म्हणजे सरकार, कंपन्या आणि समाज याच्याबरोबर काम करून कुठेतरी दिशा देणं, कुठेतरी भारताला, आपल्या देशाला नेणं, हा माझा एक ब्रॉडर कॅनव्हास होता. मग त्याच्यासाठी तू काहीही बघ, MBA कर, MA कर, BSc कर, काही कर. त्यामुळे मला स्पेस मिळत गेली. अनफॉर्च्युनेटली आपले पालक काय करतात, तो कॅनव्हासच खूप कमी करतात, कारण ते डिग्रीमध्ये गुंतून जातात.
ते काय म्हणतात, माझा मुलगा इंजिनियर होणार, डॉक्टर होणार, अँनालिस्ट होणार, हा होणार. तुम्ही का ठरवताय? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तरुण पोरं सुद्धा, मी जेव्हा त्यांना विचारतो की तुम्हाला काय करायचंय, फक्त मला डिग्र्या देतात किंवा मला त्याची डेझिग्नेशन हुद्दे देतात. ते असं म्हणत नाही की मला समाज बदलायचा, कारण तुमचा कॅनव्हास खूप मोठा झाला ना. पण मोठा कॅनव्हास जे खूपच आधी रंगवतात त्यांना वेडसरच म्हणतात ना. वेडी माणसं जग बदलतात. हम्म. दॅट्स द पॉइंट. मला त्या कॅनव्हासवरती रंग भरण्यासाठी तुम्हाला एक विचार लागतो आणि कृती लागते. विचार जो आहे तो मला असंख्य माणसं त्यावेळेला भेटली, असंख्य पुस्तकं मी वाचली, त्याच्यामुळे विचार समृद्ध होत गेले आणि कृती करण्यासाठी जागा शोधत गेलो. साधी गोष्ट आहे, तो मुंबई ग्राहक पंचायत, ग्राहक चळवळीमधली अग्रगण्य संस्था आहे. 12वी नंतर मला माझ्या आईने विचारलं होतं की त्यांचा एक शिबिर आहे, तू जाशील का? बरं. तर मी गेलो. तिकडे आम्ही काय केलं, तर मी म्हटलं आपण यंग कन्झ्युमर्स क्लब का नाही स्थापन करायचा. मी तो स्थापन केला. मग तो 2 वर्ष चालला. पण त्याच्यामधून जी आम्ही प्रक्रिया सुरू केली, जी 2 ते 3 वर्ष पुढे चालवली, ती अशी की ग्राहकांची कर्तव्य काय, ग्राहकांच्या जबाबदाऱ्या काय, हे आम्ही मुंबईच्या शाळांमध्ये जाऊन शिकवायचो. हा, खरं यंग कन्झ्युमर. आणि आमची वेव्हलेंथ जमायला लागली होती, कारण आम्ही सुद्धा तरुण होतो, म्हणजे 17-18 वर्षाचं वयच. त्याच्यातून मला खूप शिकायला मिळालं की तरुण मुलं काय विचार करतात, शाळांमध्ये जायचं तर काय करायचं, बोलायचं कसं. मग तू त्याच्यात शिक्षण घेतलंस. हो, मग मी एम ए केलं. एम ए अर्थशास्त्रात केलं. तिथे असताना वाचन आणि अत्युत्कृष्ट गाईडन्स, हे आमच्या वेळेला जे आमचे प्रोफेसर्स होते, मनोहर राव असतील किंवा दिलीप नाचणे असतील, कळत नसतील तुम्हाला काही गोष्टी, पण दॅट्स ओके. पण निदान तुम्ही विद्यापीठाच्या लायब्ररीत जाऊन बसा. म्हणजे मला अजून आठवतं, आम्ही सकाळी 8 वाजता रांग लावून विद्यापीठाच्या लायब्ररीत जायचो, म्हणजे ती पुस्तकं आम्हाला भेटतील, आणि मी रात्री परत 8 वाजता निघायचो. म्हणजे लेक्चर्स वगैरे मी अटेंड करायचो, पण केवढं वाचता येईल आणि केवढं तुम्हाला ॲसिम्युलेट करता येईल ते होतं. आणि मग तू नोकरीला कधी लागलास? 22व्या वर्षी नोकरीला लागलो. सांख्यिकी एक संस्था होती, CMI त्याचं नाव आहे. तिथे ट्रेड ॲनालिस्ट म्हणून मी नोकरीला लागलो. तिथे नोकरी केली. त्याच्यानंतर अजून एके ठिकाणी नोकरी केली. पण त्याच्यामध्ये मी काय करत होतो, हा जो कन्झ्युमर्सचा जो भाग होता, तो मी कधी सोडला नाही. हे सगळं करत असताना मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आणि ग्राहकांवरती बदलत्या अर्थव्यवस्थेचे काय परिणाम होत आहेत, ते काय करू शकतात, ते कसे राहू शकतात, त्यांनी काय केलं पाहिजे, कुठल्या नोकऱ्या निर्माण होत आहेत, याचा सातत्याने स्वतःच्या पातळीवरती अभ्यास करा. तो कॅनव्हास जिवंत ठेवला मी. मी त्या डेझिग्नेशन, त्या हुद्द्यामध्ये अडकून बसलो नाही, त्या पगारावरती अडकून बसलो नाही. मला वाटलं की मला आता इथे कळलं, की दुसरीकडे गेलो. आणि तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला मी ज्युनियर इकॉनॉमिस्ट म्हणून टाटा अर्थसमूहामध्ये जॉईन झालो, तिथे जॉईन होण्याच्या अगोदर, कारण तर मी हे काम करत होतो, माझे वन ऑफ द गुरुज, म्हणजे त्यांचं नाव प्रदीप मेहता आहे, कन्झ्युमर युनिटी अँड ट्रस्ट सोसायटीमध्ये आहेत ते. तर त्यांनी मला सिंगापूरला नेलं होतं. पहिली जागतिक व्यापार परिषदेची ती पहिली आंतरराष्ट्रीय परिषद होती. टाटा समूहामध्ये जॉईन झाल्यावरती पहिला निबंध मी तो लिहिला. त्या पहिल्या निबंधावरती माझ्याकडे ते अजून पत्र आहे. रतन टाटा यांच्या ऑफिसमधून तो एक मेसेज त्यांच्या ज्या सेक्रेटरी होत्या त्यांनी पाठवला. ही हॅज रेड दिस विथ ग्रेट इंटरेस्ट. त्याच्यामुळे माझं प्रोबेशन होतं ते 6 महिन्यावरून 2 महिन्यावरती आलं. पण त्याचे मूल्यवर्धन झालं. एक्झॅक्टली. पण ते कसं झालं, मी कॅनव्हास ब्रॉड ठेवलं. मी चतुर, चाणाक्ष, चौकस राहिलो आणि मूल्यवर्धनाची प्रक्रिया संस्थात्मक पातळीवरती आणि माझ्या पातळीवरती सतत जागृत ठेवली. हे जसं मी म्हणतो, हे फ्रेमवर्क आलो. मला आज तुमच्या माध्यमातून हे फ्रेमवर्क द्यायचं आहे की हे जर तुम्ही फ्रेमवर्क सतत डोळ्यासमोर ठेवलं तर तुम्ही एन्जॉय कराल जे करताय ते, आणि तुम्ही सतत सॅटिस्फाईड फील करा. आणि ते खूप महत्वाचं आहे. 2.5 वर्ष तिथे मी काम केलं. फार इंटरेस्टिंग घटना घडल्या माझ्या आयुष्यात. मी काही गोष्टी तिथे लिहिल्या. ईस्ट एशियन क्रायसिस त्यावेळेला घडणार होत, म्हणजे झालं ते 2007-8 साली, आणि मी त्याच्यावरती पेपर लिहिला होता आणि जो 3-1 महिने अगोदर निघाला. तर मला बोलवण्यात आलं की असं कसं होऊ शकतं जगात, सगळे लोक एक म्हणतायत आणि तू का असं म्हणतोयस. म्हणलं कारण मला असं वाटतंय. आणि तिथेच मी येतोय की जेव्हा तुम्ही मूल्यवर्धनाच्या मागे लागताना, त्यावेळेला एक ऑटोमॅटिक प्रक्रिया जी घडत जाते तुमच्यामध्ये, की तुम्ही तुमचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू डेव्हलप करता. आणि तो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ना, ही फार महत्वाची गोष्ट आहे करिअरमध्ये. जसजसे तुम्ही सिनियर होत जाता ना, तुम्हाला तुम्ही मागे काय केलं, बिकॉज द पास्ट इज हिस्ट्री ना. पण माझ्या संस्थेमध्ये येताना तुझं पॉइंट ऑफ व्ह्यू काय,
दृष्टिकोनाला महत्व येत जातं. Exactly. आणि दृष्टिकोन घडवणं हे नोकरीचं फार महत्वाचं महत्वाचं. काम आहे. आणि हे काय होतं की आपण ते विसरतो. आपण काय करतो की मी लागलो, आता मला इथे राहायचंय ना, मग जो संस्थेचा दृष्टिकोन आहे ना, तोच माझा दृष्टिकोन. चांगली गोष्ट आहे. जर ते व्यवस्थित त्याच्यामध्ये अलाइनमेंट असेल तर चांगली गोष्ट आहे. करेक्ट. पण जर कुठेतरी संस्था चुकत असेल त्यांच्या दृष्टिकोनामध्ये, तर तुमच्यामध्ये तेवढं सामर्थ्य पाहिजे की माझा दृष्टिकोन हा इतका अभ्यासातून आलेला आहे, मी याच्या मागेच हटणार नाही. मी त्यावेळेला हटलो नाही. 3 महिन्यामध्ये ईस्ट एशियन क्रायसिस आली. त्याच्यानंतर मला कॉंग्रॅच्युलेटरी लेटर्स पडा. पण दॅट इज द पॉइंट की तुमच्यामध्ये पॉइंट ऑफ व्ह्यूने निर्माण केलेली ताकद, तर्कसंगत विचार, तर्कसंगत कृती आणि ह्या जे मॉडेल मी आता सांगितलं, त्याच्यामधून जेव्हा तुम्ही पॉइंट ऑफ व्ह्यू निर्माण करायला जाता आणि करता, तुम्ही नोकरीमधून करिअरच्या मार्गावरती जाता. कॉर्पोरेट नेतृत्वाचं वैशिष्ट्य काय आणि मर्यादा काय? कॉर्पोरेट इज अ सेफ स्पेस फॉर यू टू इनोव्हेट आणि इनोव्हेट नॉट ओनली प्रॉफिटेबल व्हॅल्यू बट इनोव्हेट गुड सोशल व्हॅल्यू. तुमच्याकडे रचना आली, तुमच्याकडे माणसं आले, तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत. मी स्टार्टअप म्हणत नाही, हो. मी एक एस्टॅब्लिश कॉर्पोरेट म्हणतो. बरोबर. बरोबर. तर ती सेफ स्पेस देते ना तुम्हाला, मग करा ना काहीतरी. का तुम्ही तिथे थिचताय? नोकरी का करताय? मूल्यवर्धन का करत नाही? पण त्याच्या लिमिटेशन्स काय येतात? जर ते कॉर्पोरेट तुम्हाला लिमिट करायला लागलं, म्हणजे कशा दृष्टिकोनातनं की तुम्हाला त्यांची जी एक विचारशैली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते बांधायला किंवा तुम्हाला बंधक बनवलं, जखडून टाकलं, तर तिथे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्या सुद्धा तुम्हाला पर्यायी गोष्टी आहेत. मी कॉम्प्रोमाइज म्हणत नाहीये, मी म्हणतोय कॉन्टेस्ट इट. डोंट बी कॉम्प्रोमाइज बाय इट. इथे आपल्या भाषेवरती सुद्धा ना खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण ह्या जेव्हा सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही असताना तेव्हा तुम्ही विचार करता आणि विचार करताना जर मनातली भाषा चुकली ना, तर कृतीतली भाषा चुकते. म्हणून मी हे सतत शब्दांवरती खूप महत्व देतोय. म्हणून मी म्हटलं की आय डोंट कॉन्फ्रंट, आय कॉन्टेस्ट. दोन्ही बाजू मला दिसायला लागतात की बरोबर आहे, ती विचारशैली गुणात्मक आहे, सकारात्मक आहे की वाईट आहे, की माझं व्हॅल्यू फ्रेमवर्क कुठेतरी चुकतं. दॅन दॅट कॉन्टेस्टेशन मधून आपल्यामध्ये इंटरनल फ्रिक्शन होतं, विच इज पॉझिटिव्ह फ्रिक्शन, जसं मी पदाशी म्हणत होतो, आणि मग त्याच्यातून एक पाऊल सकारात्मक येतं. हे सगळं करत असताना तू जसा कॉर्पोरेट लॅडरने पायऱ्या जेना त्यामध्ये पुढे पुढे जातोस, तसं ना एक जीवनशैली तयार. त्या जीवनशैलीमध्ये ना सुविधा आणि त्यांच्यावरती आपलं अवलंबित्व अगदी बरोबर. हेही वाढत जात. बरोबर. तू त्याच्यापासून दूर कसा राहिलास? बॅलन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. जसं तुम्ही नॅचरली तुमच्याकडे जास्त पैसा येतो, तुमच्याकडे सत्ता येते, तुमच्याकडे लोक तुम्हाला ओळखायला लागतात, तुम्हाला जास्त कामं मिळतात, या सगळ्या गोष्टी होत राहतात. तशा वेळेला तुमचे पाय जमिनीला किती टिकून आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता. तुम्ही गाडीतून येताना माझे जे चालक आहेत गाडीचे, त्यांच्याशी काहीतरी आमचं डिस्कशन चालू होतं. तर मी त्यांना सकाळचं तुम्ही काय खाल्लं, तर त्यांनी मला विचारलं तुम्ही काय खाल्लं. तर मी म्हटलं मी कालची शिळी चपाती आज गरम करून खाल्ली. आणि ते म्हणाले का? म्हणलं त्याची टेस्ट फार वेगळी आहे ना फ्रेश चपातीपेक्षा, आणि आय लव्ह दॅट. लोक म्हणतील बापरे एवढा मोठा शिळी चपाती का खातोय, आणि पण का नाही खायची. आपण ना जसे मोठे होत जातो ना, तसतशा आपल्या मोठेपणाच्या संकल्पना आहेत ना, त्या जास्त संकुचित होत जातात. कारण काय, आपण चाकरी आणि भाकरी बघितले, आपण त्याच्याकडे पैसा म्हणूनच बघितलाय, बहुआयामी आपण मूल्यवर्धन बघितलेलंच नाहीये. तर मी ज्यावेळेला मोठा होतोय आणि फक्त एकच माझ्यासमोर गोष्ट आहे पैसा, मग त्याच्यातून मला काय मिळणार, त्याच्यातून जे मिळतं त्याच्यावरती मग मी माझी संपूर्ण व्यवस्था उभी करतो मोठेपणाची. पण मी जर असा विचार करत असेल की मी माझं बहुआयामी माझं हे करायचंय, मला माझा कॅनव्हास खूप मोठा आहे आणि मी मूल्यवर्धनाकडे बघतोय, तर मी विचार करेन आज डॉक्टर नाडकर्णीच्या शोवरती मी आलो, हे प्रश्न मला कधी सुचलेच नव्हते. आज मी त्याच्याबरोबर बोलतोय, ती मूल्यवर्धनाची प्रक्रिया झाली. राईट. हे बहुआयामी. अगदी लहानपणापासून त्या ग्राहकाचा विचार करत होतास, त्या ग्राहकाच्या अडचणींचा विचार करत होतास. तुझ्या जीवनामध्ये परिस्थिती निर्माण झाली कोविड काळामध्ये, आणि जिथं तुझ्या डोक्यात एक वेगळा विचार आला आणि
तो तू एकटाच पुढे नेतोयस हं. त्याच्याबद्दल आम्हाला सांग. मला कोविड झाला होता. माझ्या बायकोलाही कोविड झाला होता. आम्ही दोघंही वेगवेगळ्या रूम्समध्ये होतो आणि टीव्हीवरती किंवा इंटरनेटवरती जे काही बघायचं ते दिसत होतं आणि मला एवढंच दिसत होतं, की रुग्णवाहिका ज्या आहेत आणि रुग्णवाहिकांच्या ज्या सेवा आहेत, त्या मोठ्या प्रमाणात ग्राहकांची लूट करत होत्या. असंख्य चांगलंही काम करत होत्या, पण बऱ्याच प्रमाणात वाईटही लूट करत होत्या. काही वर्षांपूर्वी अशीच लूट माझ्या आईच्या बाबतीत झाली होती. ज्यावेळेला तिला छातीत दुखायला लागलं, आम्ही रुग्णवाहिका सांगितली, फोन केला. पहिल्यांदा कोणी घेतला नाही. ज्याने घेतला तो पहिल्यांदा ओरडला. मग नंतर आम्ही ठेवला. मग दुसऱ्यांदा केला. मग कुठलीतरी रुग्णवाहिका आली. ती खूप घाणेरडी होती. जवळ-जवळ 200 मीटरच्या डिस्टन्ससाठी ₹2000 दिले मी. आणि हे संपूर्ण मी माझ्या डोक्यात होतं आणि मी ते बघत होतो काय झालं. मी विचार केला, की हे कुठेतरी थांबायला हवं. माझं म्हणणं असतं, की लढाई दुसऱ्याच्या घरापासून का सुरू करायची या विषय. माझ्यापासून का नाही सुरू करायची? मी एवढं सगळीकडे जात असतो, बोलत असतो. हे फुकटचंच काय आपल्या बोलाचीच कडी आणि बोलाचा तो हातच कशाला? म्हणलं काय करू शकतो आपण? तर आपल्याकडे देवदयेने, लोकांच्या कृपेने, आशीर्वादाने आपल्याकडे मुबलक पैसा आहे. माझी बायको नोकरी करते, मुलगी आहे जी इंडिपेंडंट आहे, आई आहे जिच्या काहीच अपेक्षा नाही, बहीण आहे जी स्वयंपूर्ण आहे. मग असं सगळं असताना मला कोण रोखतो समाजाचं काम करण्यापासून? म्हणून मी विचार केला, की तेच चला नरसाळे उठा हं. आणि काहीतरी वेगळं करा. तर वेगळं करा म्हणजे काय? मी सरळ गेलो, टाटा मोटर्स गाठलं. त्यांना सांगितलं, "मला एक ॲम्ब्युलन्स द्या." एक टाटा विंगर घेतली आणि ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली. नशिबाने त्यावेळेला जे तिकडले आर-टी-ओचे अधिकारी होते, त्यांनाही ज्या वेळेला मी हे सांगितलं, ते म्हणाले, "कोण कुठला ट्रस्ट आहे हो तुमचा?" म्हटलं, "काही नाही हो असं. मला वाटलं हे करावं." तर म्हणाले, "तुम्ही वेडेबिडे आहात की काय?" म्हटलं, "आहे." "ठीक आहे. मग तुम्ही कसं करणार आहात? कारण तुम्ही स्वतः म्हणजे शेवटी त्यांच्या डोक्यात होतं, की लुटणार की काय हा माणूस परत? म्हणजे हे सगळं बघून तो करतो की काय?" तर मी त्याला म्हटलं, "हे बघा, माझ्या डोक्यात एकच संकल्पना आहे, की आपल्याकडे असताना ते वाटावं आणि त्याच्यातूनच ₹100 ॲम्ब्युलन्स ही संकल्पना." तर नवी मुंबईच्या कक्षेत म्हणजे वाशी ते ऐरोली आणि वाशी ते कळंबोली या संपूर्ण एरियामध्ये माझी ॲम्ब्युलन्स गेले 4.5 वर्षापेक्षा जास्त ₹100 मध्ये जर एसी वापरलं तर ₹200 नाहीतर ₹100 मध्ये तुम्हाला हॉस्पिटलमधून घरी मग किती डिस्टन्स असो, किती वेटिंग टाईम असो, काही असो, आम्ही ती सेवा देतो. एकच ॲम्ब्युलन्स आहे माझी. मीच ते कॉल्स अटेंड करतो. स्वतःच्या बाबतीमध्ये मी आनंदाने सांगतो ही, की मी तक्रार करणं सोडून दिलं आयुष्यात. कारण लोकांच्या गोष्टी ऐकून ना, म्हटलं का माझ्या तक्रारीच नाहीयेत. आपण काय म्हणतो, की ते 4.5 वर्ष आम्ही करतोय. अत्युत्कृष्ट सपोर्ट मला माझ्या कुटुंबाकडनं मिळतो. बायको, मुलगी तेही कधी-कधी कॉल्स अटेंड करतात जेव्हा मी बिझी असतो. असंख्य लोकांचे आशीर्वाद. आम्ही काय असं काही ग्रेट काम करत नाही. 1700च्या वरती काही फेऱ्या झाल्यात 4.5 वर्षामध्ये. म्हातारी माणसं कधी-कधी म्हणजे ज्यावेळेला मी सुरू केलं आणि पहिला महिना होता, मला एका म्हाताऱ्या आजींचा कॉल आला. म्हणाल्या, की "मला तुझ्याशी बोलायचंय बाळा." म्हटलं, "का हो?" नाही म्हणे, "तू जे करतोयस ना, ते जर अगोदर झालं असतं तर माझं कोणीतरी वाचलं असतं." करियर जे करतात किंवा जे नोकरी करतात ते सतत म्हणतात, "मी रिटायर झालो ना, की समाजसेवा करेन." हा एक कॉमन तुम्ही बघत असा. पहिलं मला रिटायर होऊ दे, मी समाजसेवा करायला सुरुवात करतो. माझं म्हणणं आहे, का वाट बघताय? कोणाची वाट बघताय? समाजात केवढे प्रश्न आहेत आणि तुम्हाला केवढे आदर्श आहेत समाजात. अरे तुमच्याकडे एवढे तर काहीतरी करा. आज समाजात काही नसताना सुद्धा लोकं केवढं करतात. त्यांच्याकडे काहीच नाहीये. फक्त प्रॉब्लेम्स आहेत, पण तरी ते सोडवण्याचा प्रयत्न. चांगलं करियर जे करतात ना, ते समाजाचा दुवा होतात. हा प्लीज पॉइंट विसरायचाच नाही, की चांगलं करियर म्हणजे मी एवढे कोटी रुपये कमावतो आणि माझं हे पद झालं. नाही. मी आज समाजाला काहीतरी सकारात्मक विचार दिला, त्याच्यामध्ये सकारात्मक काहीतरी काम केलं. तुम्ही करियर करता वगैरे गोष्ट वेगळी आहे. तुम्ही फार चांगला उद्योजक असाल गोष्ट वेगळी आहे. हे लोकांना तेच सांगतो म्हटलं, कधी काळी तुम्ही एखाद्या छोट्या शाळेत गेला किंवा तुम्हाला नातवंड असली, तुम्ही आहात, तुमच्या बाजूला तुमची नातवंड बसले आणि त्याने तुम्हाला सांगितलं, की आम्हाला काहीतरी सांगा. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जर त्याला सांगितलं, "तुला माहिती आहे का तुझ्या आजोबांजवळ ₹100 कोटी आहेत." त्याला काय कळणार आहे 6-7 वर्षाच्या मुलाला 100 कोटी काय असतात? पण ज्या क्षणी तुम्ही त्याला सांगाल ना, की "तुला माहिती आहे का एक व्यक्ती होती ना, त्याचं बाळ असं होतं ना, त्याला ना मी वाचवलं, त्याला ना मी असं केलं." तो जोडतो तुमच्याशी. मानसिकदृष्ट्या तो तुमचा मित्र होतो. प्रोफेशनल म्हणून विचार करा, तुम्ही तुमच्या नातवंडांना काय गोष्ट सांगणार आहात? कारण कुठेतरी करिअर्स करत असताना आपल्यावरती एवढी प्रेशर्स येतात, की आपण हे सगळं विसरत जातो हं. आणि आपणच एक प्रॉब्लेम बनत जातो समाजासाठी. मूल्यवर्धन आणि मानवी मूल्य, व्हॅल्यू आणि व्हॅल्यूज Values. ह्याचं नातं काय? फक्त एसचा फरक आहे.
व्हॅल्यू क्रिएशन आणि व्हॅल्यूज याच्यामधला जो एस आहे ना, तो माझ्या दृष्टिकोनातनं दॅट एस स्टॅम्ड्स फॉर सॅटिस्फॅक्शन. वेन युअर व्हॅल्यू सिस्टम अलाउज यू टू क्रिएट व्हॅल्यू दॅट सॅटिस्फाईज यू अँड द पीपल, यू डन इट. महात्मा ज्योतिबा फुलेंचं उदाहरण आहे. त्या काळात त्यांची बॅलन्स शीट केवढी मोठी होती, अतिशय श्रीमंत, पण ते त्याच्यात अडकून बसले का? जगन्नाथ शंकर शेट्टी त्याच्यात अडकून बसले का? नाही. व्हॅल्यू फ्रेमवर्क प्रमाणे ते वागले आणि त्यांनी लोकांसाठी व्हॅल्यू क्रिएट केली. आज मुंबई दिसते आपल्याला, किंवा आज स्त्रियांच्या बाबतीत जे शिक्षणाचा जो पाया रचला गेला, तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू तरी क्रिएट केली, पण तीच व्हॅल्यू त्यांच्या व्हॅल्यूज होत्या म्हणून ती कुठच्या कुठे निघून गेली. आणि दॅट सॅटिस्फॅक्शन, ती लिंक आहे ना, ती आपण अगेन विसरतो. म्हणजे आपण जसं म्हणतो ना, की मी धावतो कशा मागे, तर मी धावतो पदाच्या मागे, मी धावतो पदोन्नतीच्या मागे, मी धावतो पैशाच्या मागे, मी सॅटिस्फॅक्शनच्या मागे धावतच नाहीये हो. तू उद्योजक का नाही झालास? मला हे सांगायला काही वाटत नाही आणि इथे मी प्रांजळपणे कबुली देतो की मी भित्र आहे. इट्स ओके. आय डोंट वॉन्ट टू बी व्हॉट आय एम नॉट. जे मी नाही ते मी होऊ इच्छित नाही. ते उगाच मी करायला गेलो तर जे मी होऊ शकतो ते पण ते पण होणार नाही. आज जर हे सगळं करून काहीसे ज्यांना उद्योग सुरू करायचे त्यांना जर मी काही मदत करू शकलो, वैचारिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, जे काही करायचं, तर मग मी करतो. मला वाटतं हे फार महत्वाचं आहे की जे आपण नाही ते आपण होऊ शकत नाही, पण जे आपण आहोत ते शोधल्याशिवाय आपण कसे आहोत हे आपल्याला पण कळणार नाही. आणि म्हणून आपण कसे आहोत ह्याचाच शोध करिअरच्या माध्यमातून घ्यायचा आहे. आणि करिअर घडवण्याचं एक साधन म्हणून नोकरीकडे बघायचं आहे. पण करिअरचा अर्थ नोकरी, चाकरी आणि भाकरी असं मर्यादित लावण्याऐवजी ते स्वतःच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या, देशाच्या विकासाचं एक साधन आहे. म्हणून त्याच्याकडे जर आपण पाहिलं तर आपण आपल्या परिघामध्ये संपन्नता निर्माण करू शकतो. त्यासाठी फक्त उक्तीची गरज नाही, तर उक्तीबरोबर मला जमेल तेवढी कृती करणं ही सुद्धा अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तेव्हा एका बाजूला कॉर्पोरेट करिअर, दुसऱ्या बाजूला सामाजिक उत्तरदायित्व आणि त्याची स्वतःच्या पातळीवरती केलेली पूर्ती, स्वतःच्या मर्यादांची जाणीव आणि तरीही इतरांना मार्गदर्शन करण्याची उर्मी, असं एक संयुग, असं एक कंपाऊंड आपण आज राघवमध्ये पाहिलं. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करणारा माणूस रिटायर झाल्यावरती अनेक वेळेला गर्दीमध्ये मिसळून जातो. पण तसं व्हायचं नसेल तर या सगळ्या व्यक्तींनी स्वतःचा शोध सतत कसा चालू ठेवावा, कोणत्याही पातळीवरती, हे आपल्याला आज राघवकडून शिकायला मिळालं. म्हणून त्याचे खूप खूप आभार आणि कृतज्ञता. धन्यवाद. धन्यवाद.